हॅलो मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, माझ्याकडे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कपडे आहेत. त्यापासून आज याचा खूप चांगला उपयोग होणार. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, ह्या छोट्या छोट्या कपडे आहेत. 2.5 इंच रुंदी, 13 इंच असे छोटे मोठे आहेत. हे आधी आपण जॉईन करून घेऊया. असे पूर्ण जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, असे एकावर एक ठेवायचे आणि जॉईन करून घ्यायचे. छोटे मोठे असतील तर ते नंतर आपण कट करू शकतो. आधी आपण जॉईन करून घेऊया. त्यानंतर त्यावर दाब शिलाई देऊया. दाब शिलाई देऊन झालेली आहे. त्यानंतर लगेच आपण दुसरा पण कपडा त्यावर ठेवून अटॅच करून घ्यायचा. सरळ टीप मारून घ्यायची. नंतर लगेच दाब शिलाई पण टाकून घ्यायची. त्यामुळे कपडा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो. हे बघा, आपण असे एक एक करत सगळे जोडून घेतले आहे. त्यानंतर दाब शिलाई दिली. तर एक्स्ट्राचे कपडा आहे ते कमी जास्त झालेले ते कट करून घेऊया. हे बघा, किती सुंदर दिसत आहे. आपण पूर्ण जॉईन केली. त्यानंतर मी शॉपिंग बॅग घेतली. त्याची खाली अटॅच करण्यासाठी थोडीशी कडक असते, त्यामुळे पूर्ण साईडने आपण याला स्टिच करून घेऊया. बरोबर अशी स्टिच करून घ्यायची. शॉपिंग बॅग जशी आहे त्या साईडने आपण पूर्ण स्टिच करून घेणार आहोत. आणि इथे आता एक्स्ट्राचं जे असेल तेवढा कपडा आपण कट करून घेऊया. म्हणजे व्यवस्थित आकार तयार होतो. आणि शॉपिंग बॅगच्या खाली आपण पुन्हा एक कापड लावणार आहोत की जरा मजबूत आणि टिकाऊ होते. त्यामुळे आपण नाईट पॅन्टचा कपडा घेतलेला आहे. कॉटनचा असतो आणि मजबूत असतो. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. अशी पूर्ण एकसारखी टीप मारून घ्यायची. हे बघा, आपण हे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया. हे पूर्ण कट केलेलं आहे. माझ्याकडे साडीची लेस आहे. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही लावू शकता. मी लेस उलटी ठेवली आणि आपला हे पायपुसणी सरळ ठेवलेली आहे. अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. हे बघा, हे मारून घेतली पूर्ण शिलाई. त्यानंतर वरच्या साईडनं करून एक शिलाई टाकून घ्यायची. अशी बरोबर वरच्या साईडनं करून शिलाई टाकायची. अगदी हळूवारपणे एकसारखी शिलाई मारून घ्यायची. अगदी मार्केटसारखी घरच्या घरी कोणी पण विचारण किती सुंदर आहे, किती छान बनवली, मार्केटसारखी एकदम सुंदर होते. बघा, दोन्ही साईडने मी मारून घेतलेले आहेत. सुंदर अशा लेस. आता ती लेस नव्हती म्हणून मी दुसऱ्या कलरची इथे यूज करणार आहे. ती पण उलटी ठेवली आणि शिलाई टाकून घेतली. कट केला 1/2 इंच सोडून. त्यानंतर वरच्या साईडनं करून वरच्या साईडनं करून फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी एकसारखी पायपिंग झाल्यासारखी दिसते आणि दिसायला पण सुंदर दिसते. आणि कुणाला वाटणार पण नाही घरी बनवली. अगदी मार्केटसारखी घरच्या घरी शिलाईतून उरलेल्या कर्तनापासून. तुम्ही बसण्यासाठी बी वापरू शकता, नाही तर पाय पुसणी म्हणून पण वापरू शकता. अगदी सुंदर आहे. बघा, मी या साईडनं आता या साईडनं लावून घेतलेली. हे बघा, मी दोन्ही साईडनं अटॅच केली. बघू शकता किती सुंदर दिसा झालेली आहे. फायनल लुक किती सुंदर झालेला आहे. पूर्ण लांबी 16 आणि रुंदी 13 इंच. खालून पण फिनिशिंग बघू शकता. वरच्या साईडनं पण किती सुंदर झालेली.
ओळखायलासुद्धा येणार नाही की घरी बनवली का कुठं बनवली. मार्केटसारखी कुठं दोरा नाही, काही नाही, एकदम फिनिशिंगमध्ये. हे बघा, पायपुसणी पण बनवू शकता तुम्ही किंवा बसायला पण वापर करू शकता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा.